नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. प्रभाग रचना जुनीच, नव्यांची संधी हुकली. अगोदरच दुष्काळ, त्यातच अधिक मास अशी काहीशी अवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची झाली आहे. जवळपास 3 वर्ष उलटून गेले तरी प्रशासक राज उठलेला नाही, कारण निवडणूक आयोग निवडणूक घेण्यास असमर्थ आहे. त्यातच लहरी पाऊस आणि निवडणूक यंत्रणांचा लहरीपणा तसा पाहिला तर सारखाच, कारण लहरी पावसावर वरुण राजाची कृपादृष्टी असते, तर निवडणूक यंत्रणेवर कळत न कळत न्याय व्यवस्थेचा अंकुश असतो. त्यामुळेच प्रभाग रचना आणि आरक्षण यांचा झांगडबुत्ता सुटण्याचं नाव घेत नाही. निवडणूक आयोगाने जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्याव्यात असे ज्यावेळी जाहीर केले, त्यावेळी सर्वसाधारण सर्वच राजकीय मंडळींना नव्याने स्वप्नांचे धुमारे फुटले. पण 15 ते 20 दिवसातच ते स्वप्न धुळीस मिळाले, कारण जुनी प्रभाग रचना म्हणजेच 2011ची जनगणनेचा विचार करूनच, कारण 2021 ला कोविड मुळे जनगणना झालीच नाही. त्यामुळे जुन्याच प्रभाग रचनांचा विचार केला गेला आहे. रायगड जिल्ह्याचा विचार करता सर्वांना असं वाटले होते की 2011 जो आराखडा तयार करण्यात आला होता, त्या आराखड्यानुसार 59 वरून रायगड जिल्ह्यात 66 जागा जिल्हा परिषदेच्या होतील, तर 118 पंचायत समितीवरून 135 पंचायत समितीच्या जागा असतील. परंतु निवडणूक आयोगाने 2011 आणि 2017चा विचार करून जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे ठरविले आहे. याचाच अर्थ रायगड जिल्ह्यात 59 जागा जिल्हा परिषदेच्या असतील, तर 118 ह्या पंचायत समितीच्या जागा असतील. पेण तालुक्याचा विचार करता पेण तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषदेच्या जागा असणार आहेत. यामध्ये 1 रावे दादर, 2 जिते तरणखोप, 3 वाशी वडखल, 4 कासू झोतीरपाडा, 5 पाबळ असे असणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जुनी प्रभाग रचना कायम ठेवल्याने निवडणुकीचे समीकरणे गुंतागुंतीची झाले आहेत. त्यामुळे जुनेच प्रतिस्पर्धी समोरासमोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तर काही ठिकाणी पक्षांतर्गतच उमेदवारांसाठी तीव्र रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. आरक्षण जाहीर होताच पक्षश्रेष्ठीची देखील डोकेदुखी वाढणार आहे. पेण तालुक्यात निवडणुकीचा आखाडा आतापासूनच तापायला लागला आहे. इतर पक्षांपेक्षा भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळेल, कारण प्रत्येक प्रभागामध्ये 1-2 इच्छुक उमेदवार आहेत. त्यातच जर महायुतीचा विचार केल्यास पेण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद नसल्याच्या बरोबर आहे, तर राष्ट्रवादीने स्वतःचे उमेदवार निवडून आणले नाही तरी महायुतीची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही. राव्याचा विचार करता वैकुंठ पाटील, शर्मिला पाटील, स्मिता पाटील असे 3 तगडे उमेदवार आहेत. वाशी वडखलचा विचार करता विद्यमान प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम, मिलिंद पाटील, राजेश मोकल, संदेश ठाकूर हे बाशिंग बांधून तयारच आहेत. जिथे तरणखोपचा विचार करता विद्यमान सदस्य DB पाटील, दिनेश पाटील, संजय डंगर, अविनाश पाटील, वासुदेव म्हात्रे हे इच्छुक आहेत. झोतीरपाड्याचा विचार करता सुरेश म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, संजय पाटील, प्रभाकर म्हात्रे आणि वैकुंठ पाटील. पाबळ विभागाचा विचार करता विद्यमान सदस्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ऍडव्होकेट निलिमा पाटील, मंगेश दळवी, महादेव दिवेकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्वांचा विचार करता भाजप पक्षश्रेष्ठीला उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागेल, कारण यातीलच काही उमेदवार दुसऱ्या पक्षासाठी उमेदवारी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जुनीच प्रभाग रचना असल्याने नव्यांना संधी हवी असेल तर दुसऱ्या पक्षाचा दरवाजा वाजवावा लागेल. असो, जोपर्यंत आरक्षण घोषित होत नाही तोपर्यंत थांबा आणि वाट पहा एवढेच करावे लागेल. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.